कधी विचार केलाय का काही लोक शेंगदाण्यांवरही जाऊ शकत नाहीत? आज आपण अन्न एलर्जी बद्दल बोलणार आहोत. चला सुरुवात करूया. जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती काही विशिष्ट अन्नांवर अतिप्रतिक्रिया देते तेव्हा अन्न एलर्जी होते. कोणती अन्न? शेंगदाणे, दूध, अंडी, सी फूड आणि बरेच काही. कधी कधी हे जनुकामुळे असतं, कधी कधी पर्यावरणामुळे. लक्षणांमध्ये सूज आणि खाज येणे, मळमळणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे समाविष्ट आहे. अधिक गंभीर प्रकरणामध्ये अनाफायलॅक्सिस होऊ शकते, जी एक वैद्यकीय आणीबाणी आहे. दोन मुख्य प्रकार आहेत: IgE मीडिएटेड, ज्याचा तात्काळ परिणाम होतो, आणि नॉन IgE मीडिएटेड, ज्याला वेळ लागतो. तुमच्या कुटुंबात कोणाला एलर्जी आहे का? लहानपणी तुम्ही अलर्जिक अन्न खाल्ले होते का? तुम्हाला दमा किंवा एक्झिमा आहे का? असल्यास तुम्हाला एलर्जी होण्याचा धोका जास्त आहे. तर आता तुम्ही काय करायला हवे? ज्या अन्नामुळे तुम्हाला एलर्जी आहे ते टाळा. लेबल्स काळजीपूर्वक वाचा आणि नेहमी आणीबाणीसाठी तयार रहा. सुरक्षित रहा आणि एलर्जी बद्दल माहितीपूर्ण रहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.